किती दिवसांनी खेळलो नाही. मस्त सरबत आलेला आहे. वा 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 विजया, घे. उत्तम काम केलंस तू. गरज होती ग. मग काय. वा वा. बरं झालंय. हो अगदी उत्तम. हे साखर जास्त नाहीये ना? नाही. एकदा परत करून दाखव ना. नाही नको हा अर्चू. कुणी बघितलं ना तर वाट लागेल आपली. ते नाही खाणार. कर 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 कर. दे. पण आता शेवटचं हा. हा. दे माझ्याकडे दे. हा. हे पण पकड. बाबाजी 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 लक्ष असू द्या बाबाजी. बाबाजी 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 लक्ष असू द्या बाबाजी. लक्ष असू द्या बाबाजी. बाबाजी बाबाजी लक्ष असू द्या बाबाजी. काय ग काय झालं? काय घाबरवलं ग मला. मला वाटलं मेघना झाली की काय. हे तुझं बाबाजी त्यांना कळलं ना तर बाबाजी रागवतील ना तुला. काही नाही रे, आज दुपारीच येऊन गेलेत म्हणून ताजी नक्कल करते ती. अरे काय चाललंय काय? दर एक दिवसाआड इकडे फेरी आहेच त्यांची. अर्थात रिटायर झालेत ना, करमत नसेल घरी, त्यामुळे येत असतील इकडे टाइमपास करायला. नाही आणि येतात ते येतात आणि बाबाजींचे गोडवे गात बसतात. म्हणजे माईंना केवढं लेक्चर दिलं माहिती. हो आणि त्या बाबाजींचे फॉरेनला पण खूप भक्त आहेत म्हणे. आणि हो ते बाबाजी आहेत ना आतापर्यंत कोणाला दिसले नाहीयेत, फक्त फोटो मध्ये असतात. पण हे बाबाजी तर आपल्याला रोज दिसतात. नाही म्हणजे आपले व्याही पडतात ग, म्हणून जरा अदबीने वागावं लागतं. पण जर याच जागी कोणी दुसरा माणूस असता ना तर आतापर्यंत त्याची भंबेरीच उडवली असती आपण. काय पण त्यांना कळत असेल काय आपण त्यांना हसतो ते. पण आज ना त्यांचं वागणं जरा वेगळंच वाटलं ग मला. म्हणजे सॉरी हा, पण आज ना ते सारखी कसली तरी चौकशी करत होते आणि सारखं तुमच्याच घराकडे बघत होते अगं अर्चू. काय? हो. बाबा ऑफिसला कधी जातात कधी येतात ते पण विचारत होते. हो की नाही ग साक्षी? हो. आणि मी विचारलं त्यांना की तुम्हाला काही हवंय का, तर काही बोललेच नाही आणि असं घाईघाईने घरातच निघून गेले. अजबच आहे. अर्चू तू सावध राहा. सारखी हसत असतेस. आता बाबाजी तुझ्या स्वप्नात येतील एक दिवस. हो? वाट बघ, मीच त्यांच्या स्वप्नात जाऊन त्यांना घाबरणार. बरं चला अर्चू. काय नको 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 नको. तुमचा चालू आहे गप्पांचा फड रंगू दे. मी आलो जरा फाईल्स घेऊन आलो. विजया जय हो. माई काय ग, तू असं एवढं सामान घेऊन चाललीस कुठे? अहो आईकडे. अगं नाही अहो यात कॉलेजची जुनी वह्या पुस्तक आहेत. ते कॉलेज सुरू झाल्यावर सगळीच आणली होती ना, काही परत नेऊन ठेवते. अगं पुस्तकच ठेवायची आहेत ना, मग आईकडे कशाला ठेवायला हवीत? आपल्या घरात ठेव की. कुठेही ठेव तुला हवी तिकडे. हे तुला वरच्या खोलीची किल्ली देऊ का? थांब. नाही माई नको. अहो यातली काही पुस्तकं ना मैत्रिणींना हवी आहेत आणि त्या तिकडेच राहणार आहेत आईच्या इथे, म्हणून. बर ठीक आहे, तुला हवं तसं कर. हो बरं चाललीस कशी? हा पल्लवला सांगितलंय रिक्षा आणायला. माई ते थोडे पैसे हवे होते. अहो काय झालं, सकाळी विसरूनच गेले मी आदित्याकडून घ्यायची. मी काही विचारलंय तुला का नाही घेतलेस म्हणून? हा थांब देते. किती हवेत तेवढं सांग. 500 म्हणजे रिक्षाला लागतील ना तेवढे? हे बघ कशाला लागतील वगैरे काही विचारत नाहीये मी, कळलं ना? नानांच्या पाकिटातून देते. हे घे 1000 घेऊन ठेव. अहो 1000? अगं घे ग, आईकडे जातेस ना, आईसाठी काहीतरी खाऊ नये. मी थँक्यू म्हटलेलं आदित्यलाही आवडणार नाही आणि मला माहितीये तुम्हालाही नाही आवडणार, पण तरीही थँक्यू. वेडाबाई आहेस एक नंबरची. अगं आणि वेडे, एवढं सगळं कशाला घेऊन जातेस सामान? हळूहळू थोडं थोडं घेऊन जायचं ना, म्हणजे आईकडे त्याचा चान्स पण मिळाला असता रोज. काय आता पुढच्या काही प्लॅन करशील ना तेव्हा मला विचार आधी.
जा जा पळ, मला वाटतं रिक्षा आली मी घेऊ का? नाही, नाही, अगं ही तरी पर्स दे मला. नाही राहू दे माई, येते मी. अच्छा ये लवकर. कठीण आहे रे देवा. आई. काय ग, अचानक कशी आलीस? हो हो सांगते सांगते. आधी पाणी आण ना प्लीज. आणते का आणते, बस. हाय ग. आता या आठवणी इथेच राहू देत. कदाचित होईल माझं आयुष्य सुरळीत. घे. एवढं काय आहे ग या बॅगेत? माझा भूतकाळ. म्हणजे अगं काय नाही ग, माझी कॉलेजची वह्या पुस्तक आहेत. ते कॉलेज जॉईन करायचं म्हणून सगळेच घेऊन गेले. आता तिकडे जितकी लागतायत तेवढीच ठेवणार ना पुस्तकं, म्हणून जुनी पुस्तकं घेऊन आली आहे. बरं केलंस. मग मी लावून ठेवते तुझ्या कपाटात. हा नाही नाही नको. नको मी लावेन. अगं मी आता रिटायर्ड झाले. विसरलीस का? भरपूर मोकळा वेळ असतो माझ्याकडे. मी लावून ठेवी ना. नाही नाही आई राहू देत. अगं मी लावेन ना. अगं तुला कळणार नाही ना. म्हणजे मला कुठली पुस्तकं हवी आहेत कुठली नको आहेत. मी लावेन ना नंतर. मी येईन 1-2 दिवसात परत. मग तुझी मदत घेईन मग पुस्तक लावताना. ठीक आहे. आणि हा तोपर्यंत मात्र ही साक इथेच राहू दे. हा हो, पण म्हणजे तू आता आल्या आल्या तशीच निघतेस का? अगं हो गाई, फक्त सॅक ठेवायला आले होते मी. परत कॉलेजला जायचंय, उशीर होईल मला. पण आई प्लीज सॅकला कोणी हात लावू नका. हा हो. बरं चल ही बॅग ठेवते आणि मी निघते लगेच. कॉलेजला जायला उशीर होईल नाही तर मला. नाना, जरा त्या मेघनाच्या बाबांचं वागणं जरा ऑडच आहे नाही का? काय झालं आता? काय ना नाना, ते ना असे सगळ्यांकडे फार संशयाने बघत असतात. हा, आणि काहीतरी विचित्र प्रश्न विचारतात. येतात, चौकशा करतात आणि जातात. हो ना. म्हणजे लेकीला भेटायला वडील जसे येतात ना, तसे नाही वाटत ते. त्यांच्या मनात काहीतरी भलतच चालू असतं. मनात एक आणि बोलतात भलतच, असंच वाटतं नेहमी. आणि अशा वेळी नेमके तुम्ही नसता. हो, मी एकदाच होतो. पण काय रे तुम्ही आले तर येऊ द्या की. त्यांच्या लेकीचं घर आहे. आणि काय खातात का तुम्हाला ते? उलट बाबाजी बाबाजी करून तुमची करमणूक करतात ना. तेव्हा हसतात. हो नाना, त्यांच्या येण्याबद्दल काहीच म्हणायचं नाहीये. पण त्यांच्या मनात भलतच काहीतरी असतं हे मात्र नक्की. आता त्यांच्या मनात काय असतं हे तुम्हीच शोधू शकता, किंवा तसं त्यांना स्पष्टपणे तुम्हीच विचारू शकता. काय गारचो? हो बरोबर आहे. आणि काय होतं ना, नेमकी मेघना असते ना आजूबाजूला, त्याच्यामुळे आम्हाला असं काही बोलता पण येत नाही. हा नाना, तुम्हीच करा ना काहीतरी प्लीज. करा म्हणजे काय? आता का दारावर पाठी लावू? बाबाजी बाबाजी करणाऱ्या इस्मांना येण्यास मनाई आहे. बर करूया करूया काहीतरी करूया. परत कधी यायचंय ते? बाबाजींना विचारून सांगतो. अर्चनाला. नाना, ते बघ ते बघ, एक नंबर आहे नक्कल करण्यामध्ये. आणि परत तक्रार करते. हे ते बघ. मोठा बाई, तुम्हाला कळलं का?
काल बाबाजी आले होते. लक्ष असू द्या, लक्ष असू द्या, लक्ष असू द्या. मग काल दिवसभर नानांना टाइमपास असेल. नाही म्हणजे नाना नव्हते घरामध्ये. हा, ते बाबाजी आले अंगणमध्ये आणि ते डिकरांशी आणि योगिनबाईंशी गप्पा मारत बसले होते. आप्पा हो. गरम गरम मुगाची भाजी करून आणली आहेत. अरे तुम्हाला हवी होती ना? थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू काय हो अप्पा, काकूनी तर शिकवलंय मला आणि मेहता भाभींना हे सगळं. तुम्हाला आठवतंय ना आम्ही नव्या सुना होतो तेव्हा किती. अशा गोष्टींचं तिला खूप अप्रूप होतं. खरंय. तुझ्याकडून दोंडच कसं बनवायचं शिकवून घेतलं होतं तिने. आणि मेहताबाबींकडून ढोकळा कसा बनवायचा. आणि भाभी खूप जोश मध्ये असायच्या. हा मेहताबाई तुम्ही काय सांगत होता. काय नाही मोठ्याबाई, ते बाबाजींची स्टोरी सांगत होते मी. बाबाजींची स्टोरी काय? आपले व्याही. हा, काल आले होते म्हणे. विजयाही सांगत होती कधी येतात काही बोलतात. बरं असू दे, तुमचं खेळणं चालू राहू दे. आणि भजी आणखी हवी असतील ना तर हाक मारा. हा चला. मेहताजी रिटायर झालेत ना आता. वेळ कसा घालवायचा कळत नसेल, अंगावर येत असेल वेळ. आपण असं करूया का, त्यांना आपल्या कॅरम क्लबचे मेंबर करून टाकूया. मेंबर करून घेताय. हो, आपले बाबाजी कॅरम क्लबचे मेंबर करूया त्यांना. म्हणजे नाना बाबाजींना चौथा बिडू करून घेते मी. म्हणजे मी मग त्यांना विचारते, मी आता क्वीन घेते का, मी आता क्वीन साठी कव्हर घेते का, असे विचारते मी त्यांना. नाही आयडिया वाईट नाहीये. पण काही दिवसात होईल काय, बोर्डावर फक्त ते आणि बाबाजी दिसतील, आपण गायब. हाय माई. काय आज पार्टी एकदम खुशीत दिसतीये. Yes. काय विशेष. अगं बाई ही काय नवीन फॅशन. अगं फॅशन नाहीये ती. मग आमचा एक कलिग आहे ना, सुरेंदर सिंग, तो अमृतसरला गेला होता सुवर्ण मंदिरात. बर. तर तो येताना घेऊन आला माझ्यासाठी आणि अय्यरसाठी कड. कसं वाटतंय. छान दिसतंय एकदम. है ना. आता म्हणजे ना तू असं कोणतरी आदित्य सिंग वगैरे वाटायला लागलायस. ए पण त्याने हे प्रसाद वगैरे म्हणून आणलेलं नाहीये ना. नाही नाही, म्हणजे काय उगीच कुणाच्या भावना नको दुखवायला म्हणून विचारलं. नाही तसं असेल तर जरा जपून वापर, बाकी काही नाही. नाही का माई, मी विचारून घेतलंय त्याला. तो म्हणाला की प्रसाद वगैरे काही नाहीये, सहजच आणलंय. मग ठीक आहे, मग बिंदास वापर. ए आदित्य, आपल्यात थोडासा चेंज केला की आपण किती वेगळे दिसायला लागतो नाही. येस. माई मेघना कुठे आहे. तिला हे कडं दाखवल्याशिवाय तुला चैनच पडणार नाही, नाही का. काय ग माई. अरे येईलच इतक्यात. पण ना तू लवकर आलायस म्हणून तिला उशीर झाला असं वाटायला लागलंय. काय जोक झाला मला पण ऐकायचं आहे. म्हणजे जोक्स कळतात तुला. म्हणजे आदित्य नाही, आम्हाला वाटलं तुला फक्त रडता येतं. काय ग माई. नाही म्हणायचंय. नाही म्हणायचंय. पुरे झालं रंदा. ह्याचा निर्णय द्यायला ना मला थोडासा विचार करायला लागेल. पण त्याआधी मला सांगा, आलं घातलेला चहा कोण कोण घेणार आहे. मी. मी पण. तू. हा म्हणजे फॉर अ चेंज. फॉर अ चेंज. नक्की ना. मी आलो बॅग ठेवून. नाही थांबा, मी चहा होते. माई मी नानांना देऊन येते. हा. तोपर्यंत माझ्यासाठी पण होत. हो हो. द्या मॅडम चहा. येस सर.
मॅडम कप सोडायचा पण असतो. हा. कप. हा. थँक्यू. आदित्य हं? प्लीज ते कडं काढ ना. का ग? वाईट आहे का? नाही नाही वाईट नाहीये कडं. तुझ्या हातात शोभून नाही दिसत आहे. हॅपी? अदू सारखा कडं याच्या हातात. चहा गार होतोय. हो. अरे देवा, काय हा पसारा. मयू, ए मयू, इकडे ये. काय हा पसारा करून ठेवलायस? कोण आवरणार हे सगळं? मयू इथे ये बघू. का तिच्या नावाने शंक करतेस? ते आत्ताच खाली गेले. अरे पण हा पसारा कोण आवरणार मग? बरं असू दे, मी आवरीन. तू आधी काय बघ. ए बघ, मला सांग ना, स्वयंपाकाची काय पोझिशन? काही गरम बिरम करायचं असेल ना तर पटकन कर. आंघोळ झाल्यावर मी 1 मिनिट देखील थांबणार नाहीये. जाम भूक लागली. अरे अरे हो हो हो, आधी माझं तर ऐकून घे. हे बघ, माईने खाली बोलवलंय, त्यामुळे आंघोळ कर आणि तूच खाली ये. का? आज काय आता विशेष? काय माहित, बोलवलंय ना, मग आपण फक्त जाण्याचं काम करायचं. आणि उलट मला असं वाटतंय की आज ना स्पेशल तुझ्या काहीतरी आवडीचं केलेलं असणार. बर चल, तुझ्या माईच्या मदतीला मी आवडतो सगळं. बरं हे जरा बघतो. अननोन नंबर. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? हॅलो हॅलो, कोण बोलतंय? हॅलो. कट कसली करताय? इथे भूक लागली आणि तोच नंबर. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? तुम्हाला माझा आवाज आवडत नाहीये का? हॅलो. अहो तसं असेल तर मग फोन कशाला करताय? हॅलो. कमाल आहे. अरे माझा शत्रू तू, तुझा आवाजच काय, तूच नाही आवडत मला. डॅम्पिस, बेरकी, घाराबोका. अहो तुम्ही जरा विजयाला समजावून सांगा. हा काय झालं? अय्या, मी काय केलंय माई? काय केलं? सुरेशराव आले ना की एकतरी घाबरते आणि मग फसकन हसते त्यांच्या समोर. अच्छू, हे बघा, हे असं तुम्ही हसता, मलाही असंच हसायला येतो. नाही पण आता ते आपले व्याही आहेत की नाही, मग आपण थोडा संयम ठेवायला हवा ना. अरे म्हणून काय झालं? काय सोन्याची शिंग आहेत का त्यांना? माणसासारखा माणूस, थोडंफार कमी जास्त असतंच. हे पण नाही, हसणं कंट्रोल केलं पाहिजे. हा नाना, पण मग त्यांनी पण असं वागू नये ना की ज्याच्यामुळे हसू येईल. नाही नाही, म्हणजे त्यांच्या घरामध्ये ते जे काही करतात ना बाबाजी बाबाजी, ते ठीक आहे, पण बाहेर आल्यावर त्यांनी कशाला असं बाबाजी 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 लक्षात हसू येत? हो बाबाजी. सतेश, नाही काय आज विशेष काय वेद? म्हणजे अर्जू मला म्हणाली की माझ्या आवडीचं काहीतरी केलंय म्हणून. अरे विशेष असं काही नाही रे. तुला आवडतो ना कांदा बटाट्याचा रस्सा, तो खास कांदा लसूण घालून.
तसा केलाय हो. म्हणून अर्चूला म्हणलं तुम्ही दोघेही खालीच आहे जेवायला. अच्छा, म्हणजे एकदम अशी झणझणीत. घे घे, भरपूर घे हो, भरपूर केलाय. काय ना तुम्ही कधी तुमच्या बाबाजींना सांगितलंय की नाही, लक्ष असू दे, लक्ष असू दे? अरे म्हणजे काय, यांचं आमच्याकडे लक्ष नसेल संपलं सगळं काय बाबाजी? काय चाललंय काय तुमचं? काय झालं? मी तुम्हाला ह्या सगळ्यांना ओरडायला सांगते, समजवायला सांगते, तर तुम्ही त्यांच्यातच सामील होता. गंमत ग. गंमत म्हणे. आता ते आपल्या घरचेच झालेत ना. आपण ना एकमेकांची चेष्टा करत नाही, पण मर्यादा ओलांडता कामा नाही. हा, तेच म्हणते मी. नाना, कोणाला उद्देशून बोलताय हे? सगळ्यांना. नाही नाही म्हणता म्हणता आपण सगळेच त्यांची नक्कल करायला लागलोय. बाबाजी 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 लक्ष असू द्या बाबाजी.